नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशा वतीन तुमच्या सगळ्यांचे स्वागत. हांव गिरीराज पी वेर्णेकार आणि माझ्या बरोबर आसात आमचे आदले आमदार श्री दयानंद बाब सोपटे, तसेच मुरमुगांवचे आमदार बाब संकल्प आमोणकार आणि एकूण ह्या गेल्या 3-4 दिसांक तो मागीर रिजल्ट आसूं किंवा विरोधकांचे काही आयिल्ले स्टेटमेंट आसूं ताजेर एकंदरीत उत्तर दिवपाक आज आमी तुमच्या मदीं आसा. सगळ्यांत पयलीं हांव सुरवात करतना देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे फुडारी श्री नरेंद्र मोदीजी यांचे हांव अभिनंदन करता की तांणी जे यश तांकां ह्या इलेक्शनान लाभलां. म्हाका दिसता खूब जाणांनी फक्त फोकस केला तो की भारतीय जनता पार्टीन स्वता खातीर सेट केल्ले टार्गेट खंय तरी अचीव जाले ना आणि तातूंत खंय तरी आमकां मातशे सीट कमी मेळ्ळे आसत. पण म्हाका दिसता शेवटाक जेन्ना कॉन्स्टिट्यूशन आणि आमी आज एक राजकारण म्हणटा तातूंत एब्सोल्यूट मेजॉरिटी मेळप इटसेल्फ इज विक्टरी. आणि इंडी अलायन्स जे आज आसा तांचे जे 232 आयल्या इतले सगळे जण मिळून सुद्धा ते बीजेपीचो नंबर 240 क्रॉस करूंक शकले ना. म्हाका दिसता हे सगळ्यांकीन व्हडलें टेक अवे आसा. ते आज जेन्ना बीजेपीचेर अटॅक करता म्हाका काँग्रेसीक विचारूंक जाय तुमी सेलिब्रेट कितें करता की तुमचे इतले 10 वर्साचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसून सुद्धा तुमकां 3 डिजिट क्रॉस करूंक शकले ना तुमी. म्हाका दिसता हाजेर विचार करपाक जाय. तांणी काल प्रेस कॉन्फरन्स घेतले ताजेर म्हाका दिसता सोपटे सर आनी आमोणकर सर उलयतले. पण काही विषय आमकां मुद्दम घेवपाक जाय. प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करता आसतनाच देशाचे वोटर जे आसा तांचेय म्हाका दिसता आमी अभिनंदन करूंक जाय. देशाची डेमोक्रेसीचे अभिनंदन करपाक जाय आणि इलेक्शन कमिशनान जो रोल ह्या खेपे निभयलो ताजे खातीर म्हाका दिसता तांचें अभिनंदन करूंक जाय. एक महत्वाचो भाग म्हणजे जेन्ना काल इंडी अलायन्सान प्रेस कॉन्फरन्स घेतले नॅशनली आसत किंवा स्टेटीन, ते एक गजाल विसरतात की जेन्ना परफॉर्मन्स ते गेज करतात भारतीय जनता पार्टीचो किंवा एनडीए सरकाराचो, ते विसरतात की 1965 पासून हे पहिल्या फावटी घडला की 10 वर्सां सरकारान पूर्ण केल्ले पार्टी किंवा गव्हर्नमेंट ही तिसऱ्यांदा रिपीट जाता. आणि म्हाका दिसता ह्या इलेक्शनाचे सगळ्याकीन व्हडले यश ते आसा. हांवें जशें येदोळ सांगले एनडीएची एब्सोल्यूट मेजॉरिटी आसा. भारतीय जनतेन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आशिल्ले एनडीएक एब्सोल्यूट मॅन्डेट दिला आणि धार्मिक ध्रुवीकरण किंवा रिलिजियस पोलरायझेशन प्लस इतले सगळे अलायन्स पार्टनर्स बरोबर येऊन सुद्धा ते भारतीय जनता पार्टीचो नंबर क्रॉस करूंक शकले ना. ही म्हाका दिसता आज इंडी अलायन्साची जाल्ली दुर्दशा आसा. फुडें वतना म्हाका इंडी अलायन्साक आनीक प्रश्न विचारूंक जाय. ते आपली एक रिस्पेक्टेबिलिटी हाडपा खातीर ताणें आपलो नंबर 232 व्हरून दवरला. पण जर आमी क्लोजली जर ताजेर पळयत जाल्यार आमकां दिसून येतलें की टीएमसी आपल्या बळाचेर वेस्ट बेंगालान लढल्या. तांचे ताणी नंबर एड केल्या. नंबर एड केल्या म्हणून प्रॉब्लेम ना, पण तांचे प्री पोल अलायन्स खरेंच आशिल्लें काय ते म्हाका दिसता ताणें उत्तर दिवपाक जाय. तांचो लोकसभेतलो लिडर टीएमसी कडेन हरलो वेस्ट बेंगालात. म्हाका दिसता हाजी काँग्रेसीन याद करपाक जाय. फुडें वता आसतना आनीक म्हणजे जे विशय आसा म्हणटा तो की ह्या म्हणजे काल काही आम आदमी पार्टीचे लिडरूय खूब उलयले. म्हणजे सदांच तांचो आवाज चड आसता. पण म्हाका विचारूंक जाय इंडी अलायन्साचो जर सगळ्याकीन व्हडलो विक्टीम कोण आसत जाल्यार तो आम आदमी पक्ष आसा. इंडी अलायन्स हॅज रिटर्न द ऑर्बिचरी फॉर आम आदमी पार्टी. दिल्लीन तांकां 0 आयल्या. जो अरविंद केजरीवाल सुटल्यार इंडी अलायन्साक कलाटणी दिवंक शकता म्हणटालो तो अरविंद केजरीवाल दिल्लीन आम आदमी पार्टीक 21 सीट दिवंक शकलो ना. तो पंजाबाक तांचो जर मुख्यमंत्री आसा भगवंत मान आसा ताणें उत्तर दिवपाक जाय तांकां पंजाबान 3 सीट कित्याक आयले. आणि म्हाका दिसता म्हणून हांव म्हणटा परत रिपीट करता की आम आदमी पार्टी इज द बिगस्ट विक्टीम ऑफ इंडी अलायन्स. फुडें वतना 2 गजाली ज्यो ह्या रिजल्टाच्या बोवाळान म्हाका दिसता मिस आउट जाल्यो. एक म्हणजे अरुणाचल प्रदेश सारख्या स्टेटीन
2014 जर कोणें विचारलेले की कॅन बीजेपी गेट एब्सोल्यूट मेजॉरिटी, लोक हांसपाचे. आज आमी थंय 2/3 मेजॉरिटी घेवन आज भारतीय जनता पार्टीचे सरकार अरुणाचल प्रदेशात हाडला. आणि ताज्या परस म्हणजे जर 2024ची वन ऑफ द बिगस्ट न्यूज आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे आयिल्ले ओरिसांतले सरकार आसा. 25 वर्सां पर्यंत चलिल्ले ते बीजेडीचे सरकार वचून भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री आज ओडिशांत आसतलो. म्हाका दिसता ही न्यूज खूब फावटी मिस जाल्या आणि हाजे खंय तरी विसर तांकां काँग्रेसीक पडला आणि ते ताजेर नांव काडिना. सो हे म्हणटा आसतना जेन्ना हांवें म्हणलें की 2062 पासून वी विल बी द फर्स्ट पार्टी that will repeat for the third time, this itself is a very big achievement. परत म्हाका आनी स्टॅटिस्टिक्स दिवपाक जाय, मागीर हांव आमचे जे फेलो पॅनलिस्ट आसा तांकां दिता. पण 10 वर्सां सरकारान रावतकूच जे युपीए सरकार आशिल्लें ताज्या मागीर काँग्रेसीची अवस्था ही 44 सिटांचेर हाडून देशाच्या जनतेन दवरलेली. आज भारतीय जनता पार्टी 10 वर्साच्या सरकारा नंतर सुद्धा 240 आसा आणि म्हाका दिसता तो तांणी कितलोय तो सेटबॅक म्हणपाचो प्रयत्न केलो जाल्यार सुद्धा दिस इज अ मेजर अचिव्हमेंट. हांवें जशें म्हणलें की आमी खंय तरी आमच्याच अपेक्षांचेर कमी पडले आसत, पण परफॉर्मन्स इज स्टनिंग आणि भारतीय जनता पार्टी हॅज डन एक्सिडिंगली वेल. दुसरें हांवें जशें म्हणलें की इतले सगळे युनायटेड ऑपोजिशन येवन सुद्धा तुम्ही गोंयांत सुद्धा पळयले ते फक्त कशें जाला तांकां साऊथ गोवा सीट हॅज बिकम कॉन्सोलेशन विक्टरी. पण तांचे ओवरऑल परफॉर्मन्स कितें तें म्हाका दिसता सांगपाक आय रिक्वेस्ट आमचे आमदार संकल्प बामणकार की तांणी विशय घेवचो. गुड आफ्टरनून. आमकां डिटेलान तुमकां सांगलेलेच आसा. तुमच्या फुड्यान हांव थोडीशी स्टॅटिस्टिक्स दवरपाक सोदता. जे इलेक्शनाची सुरवातीक आमचे गोंयसून स्टार्ट करता. जी आयज गोंयांत जे दोनूय सिटांक लागून साऊथ गोवा नॉर्थ गोवाक लागून जे इलेक्शन जालें लोकसभा आनी तेज्या लागून आयज भारतीय जनता पार्टीक आमचे गोंया भरसून जी वोटींग पडला तो तुमकां सगळ्यां कडेन फिगर आसा तो 4,62,087 वोट्स. तशेंच जे सगळे इंडिया एलायन्स म्हणून एकत्र येयलेले तांकां पडला 3,59,370. म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 1 लाखाच्या वयर 1,02,717 वोट्स एक्स्ट्रा हे भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले आसा विथ अ पर्संटेज ऑफ एंटायर गोवा 51%. आणि जी इंडियन एलायन्स असलेली हे सगळी पार्टी एकत्र येऊन म्हणजे एक आरजी सोडले जाल्यार बाकीची खंयचीच पार्टी अशी नासली की ते एकत्र येवन असले सगळे पार्टी एकत्र येवन फक्त तांकां 39% वोट मेळिल्ले आसा. आयज मुद्दाम तुमकां फ्लॅशबॅकान व्हरता 2019च्या इलेक्शनाक जे लोकसभाचे जाले तेन्ना भारतीय जनता पार्टीक जी वोटींग पडलेली आमच्या आख्ख्या गोंयभर ती पडलेली 4,36,650. आणि जे तेन्ना काँग्रेसीन कॉन्टेस्ट केलेले तांकां पडलेली 3,66,158. आणि तेन्ना आम आदमी पार्टी असलेली. सो आम आदमी पार्टीक पडलेली तेन्ना 25,647. सो आम आदमीची आणि काँग्रेसीची जर एकठांय धरली तर तेन्ना तांकां पडलेली 3,91,805 वोट. आणि आयज जे 2024 पळयली हे इंडिया म्हणजे हे आम आदमी पार्टी जावं तृणमूल काँग्रेस जावं मागीर आमचे एनसीपी जावं मागीर गोवा फॉरवर्ड जावं हे सगळे येवन सुद्धा गेल्या 19च्या पेक्षा ह्या फावटी तांकां कमी वोट पडली. वांगडा येवन सुद्धा ह्या फावटी आमकां इंडियेक एलायन्साक 3,59,000 आनी तेन्ना 3,91,000. म्हणजे डिफरन्स पळया तुमी हे एकठांय येवन सुद्धा म्हणजे हेच्या वरसून दिसून येता की आख्खे गोंय भरसून लोकांनी हे इंडियन एलायन्साक रिजेक्ट केलेलो आसा. ते फक्त खुशी मनयता जी बारीकशी तांकां नॅरो मार्जिनान जी विक्टरी मेळिल्ली आसा साऊथ गोवा तेजेर ती खंय तरी खुशी मनोवपाक लागलेली आसा. आयज तुमी परत स्टॅटिस्टिक्स काडून पळोवपाक गेले जाल्यार जे आयज आख्ख्या गोंयांत जी 40 कॉन्स्टिट्युएन्सी आसा 40 कॉन्स्टिट्युएन्सी जाल्यार हेचे भितर तुमी पळोवपाक गेले जाल्यार आयज
बीजेपी 27 कॉन्स्टिट्युएन्सी भरपूर मतांनी लीड जावन येयलेली आसा विथ अ ह्यूज मार्जिन. 27 कॉन्स्टिट्युएन्सी येदी व्हडली लीड घेतलेली आसा कित्याक थंयसर म्हाका दिसता कोणाचो प्रयत्न सुद्धा आसपाना कित्याक ते कॅन्डिडेटाक थंयसर डिफीट करूंक शकता म्हणून. आनी त्याच बरोबर 3 कॉन्स्टिट्युएन्सी अशी आसा जी नॅरो मार्जिनान आमी खंय तरी फाटी पडले. तेचे भितर तुमकां खबर आसा गोल्डना 80 वोटां, सांतांद्रे 78 वोटां आनी केपें 784 वोट्सां. सो ही बारीक नॅरो मार्जिनान ह्यो 3 कॉन्स्टिट्युएन्सी ऍड केल्यो. 27 कितले जाले 30 कॉन्स्टिट्युएन्सी येता. आयज 30 कॉन्स्टिट्युएन्सी 2027 जेन्ना प्रिपेरेशन आमी करता जाल्यार आमकां खबर आसा 30 सिटाचेर आमी जिखूंक शकता आनी 30 सिटाचेर आमी जिखतले. होच भंय कोणाक जाला इंडियन एअरलायन्साक. होच भंय इंडियन एअरलायन्साक जाल्लो आसा म्हणून काल तेंच्यांनी स्वता आमचो जो स्लोगन आसलेलो तो काल तेंच्यांनी डिक्लेअर केलो 2027 इस बार 30 पार म्हणपाक लागले ते काल. वो एक्चुअली स्लोगन वो एक्चुअली आसा कॅल्क्युलेटिव्हली केलो स्टॅटिस्टिक्स वायज केलो 30 सीट भारतीय जनता पार्टी जिखता. हेचे भितर मात खंय दुबाव ना. हो 30 सिटाचो जो नारो आमचो आसलो तो काल तेंच्यांनी पयलीं आमी उलोवच्या पयलींच तेंच्यांनी काल घेतलो आनी आपल्याला म्हणपाक लागले 27 आमी 30 पार. आनी कशें रे तुमी फक्त एक 10 कॉन्स्टिट्युएन्सीन तुमी जिखूंक शकता कित्याक लागून थंयसर तुमी जे 27 आसा 10 कॉन्स्टिट्युएन्सी त्यो बी तुमकां खबर आसा खंयची कॉन्स्टिट्युएन्सी ती 10 कॉन्स्टिट्युएन्सी ही फक्त सालसेट एरियेची. आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन अशी लीड मेळटली 1 सायडेड वोटिंग जालां कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा म्हळ्यार 1 सायडेड ओन्ली 1 सेक्शन जी वोटिंग आसली कम्युनिटीची वोटिंग आसली ती एका सायडीक केला. टोटल पोलरायझेशन जाला फक्त हे सालसेट एरियान थंयसरूच तांकां ही लीड मेळिल्ली आसा. आयज जेन्ना तांकां स्वताक खबर आसा बाबा ही तेंची डिफीट जाल्लेली आसा म्हणून तरी पासून ती आयज डिफीट जावन सुद्दां आयज ते अशें दाखोवंक सोदता की आमची व्हडली विक्ट्री जालेल्या भशेन. अरे मात तरी स्टॅटिस्टिक्स घेवन बसा आनी पळया रे तुमची कितें आसा ती. काल ते म्हाका दिसता प्रेस कॉन्फरन्साक जे लिडर थंय बसलेले तो मागीर जावन आम आदमीचो प्रेसिडेंट तेच्या स्वताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन लीड ना मरे तेंच्या एअरलायन्साक. काँग्रेसीचो अध्यक्ष थंय बसलेलो अमित पाटकर तेच्या स्वताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन थंयसर लीड ना मरे. जो कॅन्डिडेट आसलेलो आमचो दाबोलीचो पयलींचो तो स्वता दाबोली ताका लीड घेवंक शकना. नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट जो आसलेलो रमाकांत खलप तो स्वता आपल्या मांद्र्या कॉन्स्टिट्युएन्सीन लीड घेवंक शकना. आमचे सोपटे बाब थंयसर आमदारांनी लीड घेवन दिली आमकां थंय. स्वता म्हापश्या कॉन्स्टिट्युएन्सीन ते लीड घेवंक शकना जो म्हणटालो आपलो होम ग्राउंड. अरे आयज जेन्ना तुमकां स्वताक खबर आसा तुमचे लिडर थंय बसून उलयता तुमची स्वता तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन तुमी घेवंक शकना. ही फक्त शक्य जालें कित्याक फक्त एकूच सेक्शनाक लागून ती सालसेट एरियन जी फक्त एक सायडीक एक सगळी वोटिंग गेली अशें केन्नाच जायनासलें आनी जाला हेच पोलरायझेशन म्हणटा. आनी हे आमी आतां उलयना इलेक्शनच्या पयलीं उलयलेले. आमचो बाब निलेश काब्राल जो आमचो आमदार आसा तेणें पयलीं उलोवन दाखयलेले आनी हे सत्य परिस्थिती आसा जी आयज थंयसर घडलेली आसा. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा कित्याक आयज जे ते आपली विक्ट्री जाला. अरे आयज देशांत जशें आमचे बाब गिरीबाबान सांगलेलें आसा आमकां कितें राजा कितें बाबा आख्खे 10 वर्सां 2 टर्म काडल्या उपरांत हे 3rd टायम गव्हर्नमेंट फॉर्म करपी म्हाका दिसता आफ्टर 62 इयर फर्स्ट पार्टी अंडर द लिडरशिप ऑफ आवर प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी हे शक्य जाल्लेलें आसा. आनी आतां आमचो तो प्रायम मिनिस्टर 8 तारखेक स्वेरिंग जावपाचें आसा आनी परत प्रायम मिनिस्टर येता 240 सीट्स घेतला जाल्यार हे खंयचें सेलिब्रेशन करता 400 पार आमी म्हटलेले ते जावना म्हणून सेलिब्रेट आपली स्वताची डिफीट जाल्यार हे पळयना की आमकां सगळ्यांक खबर आसा आमी पयलीं स्कुलान आसताले हांवूय आसतलो म्हाका दिसतालें स्कुलान बाबा आमी पास जाल्यार पुरो म्हणून एग्जामीक. जो भुरगो डिस्टिंक्शनान येवपाचो आसता पळय आमी म्हणटा हो भुरगो बाबा डिस्टिंक्शनान येवपाचो 100%. बट काही कारणाक लागून तेजे प्रेशर पडटा चड पडटा म्हणून तो डिस्टिंक्शनाच्या जाग्याचेर तो फर्स्ट क्लासान येता. तो फर्स्ट क्लासान येयला म्हणून तो सकयलो भुरगो आसता पळय पास क्लास जावपी तो खूश जाता कित्याक तो डिस्टिंक्शनान येवना म्हणून फर्स्ट क्लासान येयलो म्हणून. ही गत तेंची जाल्लेली आसा इंडियन एअरलायन्साची. आमी डिस्टिंक्शनान येयना फर्स्ट क्लासान येयले म्हणून हे कितें हे पास क्लासान येयला हे पास क्लासान येवन सुद्दां इतलें सेलिब्रेशन करता. म्हळ्यार जशें कितें हे आपूण व्हडलें डिस्टिंक्शन येयला आपली विक्ट्री जालेल्या भशेन दाखोवन दिवपाक लागलेले आसा. आयज खरी म्हणल्यार अक्षरशः सगळी पार्टी एकठांय येवन तेंची ती एक्चुअल मोरल डिफीट जाल्लेली आसा
आणि बाकीचे जे आमच्या गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे यांच्यानी तुमका सांगितलेलं असं आम्ही लोकांचा जो मॅन्डेट असा आम्ही एक्सेप्ट केलेला असा. आमच्याकडे खंय चुकी जाल्या फाटी फुडें खंय उरला आमी हेचेर आमचे सगळे स्टडी करतले आणि हेचेर डिटेलान आमी आख्खो साऊथ गोवाचो नॉर्थ गोवाचो हेचेर आमी रिपोर्ट करतले आणि खंय खंय आमी फाटी पडले हेचेर आमी लक्ष घालतले. हेचे भितर मातसो दुबाव ना. आणि जे हांव फक्त एकूच सांगपाक सोदता ते इंडियन एअरलायन्साचे जे स्वता जे इतले नासता पळय तेंचे चड दीस हे उरपाना. हे एअरलायन्स म्हणटा पळय ते टिकोवंकच शकना. तुम्ही मुद्दाम पळया हे नॅशनल लेवलाचेर सुद्दां तेंचे इंडियन एअरलायन्स जाला पळय हे सुद्दां तेंचे टिकपाचें ना थोड्या दिसांनी. कित्याक तुमकां कळपाचें आसा कितें एक एग्जांपल दिवंक शकता म्हणटा ते आमचे स्वता बाणावलेचे जे झेडपी थंयसर आसलेलो तेजेरूच कोणेन कंप्लेन केली. काँग्रेसीचे थंयचे कॅन्डिडेट आसलेले ते तेणेनूच कंप्लेन करून ताका डिस्क्वॉलिफाय केलो. आतां परत बाय इलेक्शन आसा. आतां हे बाय इलेक्शनाकूच तेंचे कडेन युनिटी उरतले पळय हांव तुमकां चॅलेंज करता. झेडपी इलेक्शनाकूच तेंचे कडेन युनिटी उरपाना. खंयचे स्वप्न पळयता रे असेंब्ली इलेक्शनची 3 वर्सां आसा इलेक्शनाक. आमकां पूर्ण खात्री आसा आमच्या पार्टी अध्यक्षाचे श्री सदानंद शेठ तानावडेचे तसेच आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताचे खंय खंय आमी फाटी पडला पळय ते सगळे आमी जाग्यार घालतले. कित्याक आयज जे हिसपान गोव्हर्नमेंटाचे डेव्हलपमेंट जे काम केलेलें आसा तेचो हात कोणूच धरूंक शकना. जे आयज आमकां डॉक्टर प्रमोद सावंत जे आयज गोंयाक लागून जे डेव्हलपमेंट काम चालू आसा जे आयज आमी येदे व्हडले प्रकल्प पळयता आख्ख्या गोंयभर इट इज अ बीग अचिवमेंट. आनी जे हिसपान ते काम करपाक लागलेलो आसा आमचो मुख्यमंत्री आमचो पार्टीचो अध्यक्ष सदानंद शेठ तानावडे जे पार्टीक फुडें व्हरपाक लागून जे हिसपान आमचें काम चालू आसा हेजो हात धरपी कोणूच ना. हे कितलेय एकठांय येयले वांगडा येयले हेजो कांयच फरक पडपाचो ना. सगळ्यांना नमस्कार. आज प्रामुख्याने या पत्रकार परिषदेत माझ्या बरोबर जे आमचे गिरीराज आसा त्यांच्यानी नॅशनल लेवलीचेर ही 2024चे लोकसभेच्या इलेक्शनाचे जे कितें रिजल्ट आयलो कसो कितें आयलो ही डिटेलान तुमकां सांगलेलें. बाब संकल्प आमोणकरान स्टेट लेवल या गोंय राज्यात ज्या पद्दतीन वेगवेगळ्या मतदारसंघात मतां भारतीय जनता पक्षाक मेळ्ळी त्या बरोबर इंडिया अलायन्स मेळ्ळी तेय सांगलेलें आसा. हांव एक विशय घेवपाक सोदता तो इतलोच. म्हाका दिसता इंडिया अलायन्स ज्या पद्दतीन रिजल्ट जो येयलो तांकां तो साजरो करतात आणि साजरो करता आसतना इतले खोशयेन म्हणटात की काल तर तांच्यांनी म्हटलें की इंडिया अलायन्स आमची जी जाल्या ती फुडें पंचायत इलेक्शन त्याच बरोबर 2027ची विधानसभा इलेक्शनाक कायम रावतली. जेणे करून तांच्यांनी घोशणाय करून सोडल्या की इन 2027 म्हणजे 2027 30 पार. म्हाका दिसता हाचेर तांच्यांनी विचार करपाची गरज आसा. आतांच जाल्लो जो 2024 जर आमी रिजल्ट पळयलो लोकसभेचो कारण सगळी एकठांय येवन जशें बाब वेर्णेकर म्हटलें की एकटी बीजेपी पार्टी भारतीय जनता पक्षान 240 सीट घेतले एकट्या पार्टी आणि सगळे मेळून एक जावन इंडिया अलायन्स जाका म्हणटात तो सुद्धा आंकडो पार करू शकलेना लागीं येवं शकलेना. तांच्यांनी फक्त 232 सीट घेतले सबंद देशात. आणि आता हे उलोवपाक लागल्यात की 2027 गोंयान 30 विधानसभा म्हणजे आमची कॉन्स्टिट्युएन्सी जिखतले म्हणजे 30 पार म्हणटात. हाचे लक्षात हाडून दिवचे म्हाका म्हणजे हांव प्रयत्न करता प्रयत्न न्हू तेंच्या लक्षांत घेवचे अशेंच म्हणटा की जी निवडणूक जाली पयर 4 तारखेक रिजल्ट जालो. ह्या गोंयान सगळे एकठांय येवन कितले सीट तुम्ही घेतले म्हणजे कितल्या नॉर्थाची कितल्या सिटीचेर लीड घेतली फक्त 4. अल्दोना, कलांगूट, सांताक्रूज आणि सानंद हातूंतले जर 2 मतदारसंघ आमी पळयले ते म्हणजे अल्दोना तर खाली
80 वोट्स, सानांद्रे फक्त 78 वोट्स. नो डाउट कलांगूट आणि सांताक्रुजान 2000 प्लस, म्हणजे आउट ऑफ 20 चारांनी तुम्ही लीड घेतला ती आम्ही सांगला तशी, आणि तुम्ही इतले मिरयता. जाणून घ्या, इन नॉर्थ आउट ऑफ 20 कॉन्स्टिट्युएन्सी 16 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाक बऱ्यापैकी लीड मिळत. आणि आमकां हाचे फुडें वता आसतना नॉर्थाचेच उलयता आसतना सांगता, तुम्ही जी उमेद जी भागयता आनी सांगता 2027 30 पार ह्या नॉर्थातले जे 4 जसे सानांद्रे अल्दोना सामकी मिनिमम लीड, तशी अल्दोना आणि आमचे सांताक्रूज आम्ही ती 4 सीट 2027 जिखतले, म्हणजे नॉर्थाचे 20तले 20 जिखतले हे ठामपणे आजच सांगता. उमेद भागयात तुम्ही. त्याचबरोबर साऊथ तुम्ही म्हणतात काँग्रेसचो 12 किल्लो. कितल्या मतदारसंघांनी लीड घेतली तुम्ही? आउट ऑफ 20 फक्त 9. आणि आज घोषणा काल करता असताना म्हणतात की नॉर्थात आम्ही 13 मतदारसंघ जिंकतले, जे आज फक्त 4 जिंकल्यात. तसे आम्ही म्हटलं तसे अल्दोना आणि सानांद्रे सांगलात कितली ती. तसे तुम्ही नॉर्थात साऊथात म्हणतात 17 जिंकतले. अरे सगळे एकत्र जाऊन फक्त आज लीड साऊथात जी घेतली ते साऊथ म्हणतात ते काँग्रेसचो भारतीय फक्त 9. म्हणजे तुमका 9 वयसून जर 17 जर होतले जाल्यार ऍडिशनल 8 मतदारसंघात साऊथात तयारी करची पडटली. नॉर्थात फक्त 4 आणि म्हणतात 13 मतदारसंघात जिंकतले. तुमका ऍडिशनल 9 मतदारसंघ नॉर्थातले म्हणून नॉर्थातली तयारी करची. शक्य असं काही कितें. पण हाच्या फुडें वताना हांव तुमकां इतलें सांगता की ही अलायन्स जी आसा पळय, आज नॅशनल लेवलाचेर सगळे एकठांय जावन, हांव म्हणिना मागीर तो पंजाबाक आमचो भितर आहा आमचो कोण तो केजरीवाल बाब, थंय युती करूं शकलो ना. वेस्ट बेंगालाक थंय तुमची युती जावंक शकली ना. तरी युती म्हणटात तुमी, आणि त्याच बळाचेर 232 आज आसा. हांव ठामपणे सांगता 3 म्हयन्या भितर 232 वचून आउट ऑफ 232 ह्या इंडिया अलायन्सा कडेन कितले रावतले हे तुम्ही आम्ही सगळे पळयतले. आणि हांच्यांनी मुद्दम पळोवचे. स्वप्नां पळोवपाक इजी असतात, पण ती खऱ्यान हाडपाक अचीव करपाक इट्स व्हेरी डिफिकल्ट. आज खंयच्या बळाचेर तुम्ही सांगतात की 2027 गोंयांत आमी 30 पार करतले. पळया न्ही, करात नाही तो प्रयत्न. अरे आज भारतीय जनता पक्षाचे लीडर जे 3रे फावटी 8 तारखेक भारत देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतात. 3रे फावटी कितलेशे तेंपान एक आमचो पंतप्रधान या देशात 3रे फावटी प्रायम मिनिस्टर म्हणून शपथ घेतात. तेणी आणि ताचे बरोबरचे वांगडी जे आसात पळय बाकी मंत्री, ज्या पद्धतीन ह्या देशा खातीर ह्या देशाच्या जनते खातीर गेली 10 वर्सां काम केले, आमकां सगळ्यांक प्रश्न पडटा हे इतले 232 सुद्धा सगळे एकठांय येवन सीट घेवपाक आमी खंय कमी पडले. भारतीय जनता पक्षाचे लीडर संघटनेच्या बाबतीत, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीत आज आमी खंय कितें कमी पडले हाचो आमी विचार करतो. जनतेक हाच्या फुडें कितें दिवपाक जाय जेणे करून फुडली 5 वर्सां परत आमी जेन्ना 2029 जेन्ना इलेक्शन लोकसभेचे जातले त्यांचे ह्यांची परिस्थिती किती असतली ही हांकां कळटली. आणि हाचे फुडें वताना सांगता आज हे अलायन्स इंडिया आमी पंचायत इलेक्शन विधानसभेचे 2027 एका थंय रावतले आणि 30 सीट जिंकतले. हांव तुमकां आजच सांगता काँग्रेस पक्षान 2017 आमदार येयल्ले कितले राखून दवरले. हांवूय आसलो भितर शेवटी त्यातले 17तले कितले राखून दवरले. 2022 11 आयले. म्हणजे येयले ते तुमच्या बळाचेर न्ही, काँग्रेसच्या बळाचेर. हांवूय सांगता हांव जो 17 येयलो एक काँग्रेसच्या बळाचेर न्ही, स्वताच्या बळाचेर येयलो. आज 11 म्हणजे 2022 11 येयले
अरे 2 वर्सां सुद्धा ताका तुम्ही टिकोवंक शकले ना. आज कितले आहा तुमचे 30 जाण आणि बाता करता 2027 30 हाडटले. हांव सांगूं वता हांकां हो तुमचो काँग्रेस पक्ष 2027 येवच्या पयलीं अलायन्स सोडात, इंडिया अलायन्स सोडात, की कोणाच्या तरी दावणेक बांदलो गेलो, कोणाच्या तरी दावणेक बांदून गेलो वतलो. ते शक्य जावचें ना तुमकां टिकोवन दवरपाक. म्हणून ही स्वप्न पळोवं नाकात, विचार करात. आता तुम्ही एकठांय कितले आहात ते विचार करात. हाचे फुडें कितले एका थंय जातले ते विचार करात. काँग्रेस पक्षाचे आमदार इल्ले सांबाळूंक शकना. एक काँग्रेस पक्षाचे अलायन्स, इंडिया अलायन्स तुम्ही सांबाळूंक शकचेच ना. आणि 30 तर सोडात. तुम्ही 2017 आयले तांकां टिकोवंक शकले ना, सांबाळूंक शकले ना. 2022 11 आयले तांकांय सांबाळूंक शकले ना. आणि 2027 म्हाका दिसता तुमचे कडेन डबल 2 आंकड्याचे फिगरय तुम्ही हाडूंक शकले ना. इतले सांगता. फक्त स्वप्न पळोवं नाकात. लोकांचो विचार करात. ह्या गोंयच्या जनते खातीर तुमचो सरकार ह्या गोंयांत आसलो तेन्ना तुम्ही जनतेक कितें दिले. आज इन्फ्रास्ट्रक्चर पळयल्यात. तुमच्या टायमार रस्ते कितें आसले, ब्रिजां खंय आसली, त्याचोय विचार करात. आम्ही जर 10 वर्षात भारतीय जनता पार्टी रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर, रिलेटेड टू डिफरंट स्कीम्स टू द पुअर पीपल ऑफ गोवा हे जर करू शकले, त्या गोंयच्या जनतेक सगळ्यांक खबर आहा फुडल्या 5 वर्सांक आनीकय कितें तरी बरे बरे ह्या गोंयांत आनी गोंयच्या जनतेक आमी दितले, म्हणजे भारतीय जनता पक्ष दितले. इतलेंच लक्षात दवरात. देव बरें. गिरीराज बाबा, ही साऊथ गोवाची विक्टरी आसा, साऊथ गोवाची विक्टरी मेळ्ळ्या काँग्रेसीक. तेणे अशें म्हटलां की दीस इज स्लॅप फॉर डिफेक्टर्स पक्षा बद्दल. जशें सरांनी स्टॅटिस्टिक्स दितना सांगले, भारतीय जनता पार्टीक 51% वोट शेअर टोटल गोंयांत पडला. आणि सावथाक सुद्धा म्हणजे तांणी जर तुम्ही पळयले 3-4 कॉन्स्टिट्युएन्सी जंय तांणी भरपूर लीड घेतल्या. ताच्या व्यतिरिक्त तो स्लॅब कितें, एक म्हणजे ते जेन्ना पळयता गोंयांत फक्त एकूच सीट आशिल्लो काय कितें. आणि जर जनतेन जर आमचेर थापट मारला जाल्यार आज काँग्रेसी परस 1 लाखा वयर मतां भारतीय जनता पार्टीन कशी घेतली हाची काँग्रेसीन उत्तर दिवची. शी कशें जाता, जेन्ना ते साऊथ गोवा पळयता तांकां सांसदेच्या बियॉन्ड दिसना. आणि आता रिजल्ट जातकूच तांकां दक्षिण गोंयच्या हातून दिसना. काल इंडिया प्रेस कॉन्फरन्सान खलपाचो उल्लेख सुद्धा ना. जे ताका ते सामके एक फॉर्मर लॉ मिनिस्टर, एक कायदे तज्ञ, आणि जे सांगताले की आम्ही बँक बुडयली म्हणून बीट बुडाचे आरोप करता. काल खलपाचो उच्चार सुद्धा ना. म्हाका परत सांगपाक जाय, भारतीय जनता पार्टीचेर गोंयच्या लोकांनी विश्वास दवरला. 27 सिटांनी आमी जिखून म्हणजे आमी लीड घेतल्या. आणि जे रिलिजियस पोलरायझेशन जाला, ज्याच्या काही जे धर्माच्या लिडरांनी जे प्रचार केला ताच्या खातीर जी लीड मेळ्ळ्या ताच्या खातीर जाला. सो आय डोंट कन्सिडर दिस एज अ स्लॅब. काँग्रेसीन 60चेर जिखले बरोबर आसा, पण तुमचे स्ट्रॅटेजी चुकली कितें? तुम्ही तुमचे पॉकेट स्ट्रॉंग करपाचे सोडून 60 काँग्रेसी डॅमेज करपाचो लक्ष दिलें कितें? 60चेर तांचो हे करपाक गेल्या हो म्हाका दिसता चुकीचो आसा. जर खंय आमी कमी पडल्या ताजो अभ्यास जातलो, ताजे करेक्टिव्ह मेजर्सूय जातले. आणि बीजेपी ही काँग्रेसी भशेन न्हय जी फक्त इलेक्शना कडेन जागी जाता. वी आर राउंड द क्लॉक आणि हाजेर अभ्यास जातलो. आमी हे म्हणना की आमी कमी पडू ना. जेन्ना तुम्ही सीट हाडटा तेन्ना कमी पडल्याच, पण हाजो अर्थ जनतेन आमकां हे केलां ते 13,000 जिखल्या. 13,000 म्हणजे 6.5 मतां हेवटेन तेवटेन. आणि इट वूड हॅव बीन अ डिफरंट रिझल्ट. This is a question for them. तुम्ही कॅल्क्युलेशन दिले. You spoke about 2019. तुम्ही तुमकां दोगांयकूय म्हणटाले. You spoke about 2019, then you spoke about 2024. तेन्ना मोदें असेंब्ली इलेक्शन येयलें. पूण ज्या भाशेन तुमी कॅल्क्युलेशन पर्सेंटेज दिलें, असेंब्ली इलेक्शनाक तुवें बीजेपीक शेडयलो. ताका जे आयज आमदार बीजेपीच्या कोलिशनान ताणें शेडयलो. बीजेपीक डॅमेज कोणें केली? तुका आतां पर्सेंटेज परत सांगूंक जाय ना. पर्सेंटेज तुवें म्हाका सांगलें पळय लास्ट टायम कितली आनी 2019 आतां 2024 वाडली देंवली का तर मदें असेंब्ली इलेक्शन. हांवें तुका खंयची पर्सेंटेज सांगला? लोकसभा करेक्ट. तर मागीर मदें असेंब्ली येयलें न्हू. असेंब्ली इलेक्शनाक जेन्ना तुमी 30 म्हणटा व ते 30 म्हणटा,
MLA इलेक्शनात. सो MLA BJPचे MLA कोणे सोडले? पीएम सोडलेलो एकाच्यान. आणि त्या BJP MLA ज्या आता हेमागो पक्ष कोलेशन त्याने सोडलेलो. सो BJP डॅमेज कोणे केली? डॅमेज कोणे केल्या ताच्या परस 2022 सुद्धा भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी घेऊन जिंकल्या. म्हाका दिसता हाजो विसर पडचो ना. हांव तेच म्हणटा आमचो आशिल्लो काल जी तांणी खोक्यो मारल्या पळय ताका उत्तर दिता. कॅल्क्युलेशन म्हणल्यार नाही विचारलो. काँग्रेसीक मोदीचे सगळेचो प्रभाव पडलो सगळे. हांवें तशें तुमकां परत सांगला एक 2-3 कॉन्स्टिट्युएन्सी खातीर साऊथ गोवाचो रिजल्ट एडवर्स गेला. बट तुम्ही ओव्हरऑल रिजल्ट पळयशात 27 सीटाचेर वी आर लिडिंग. 3 सीटाचेर आमी खूप कमी मतांनी कमी पडल्या. आणि 1 लाख आज सुद्धा म्हणजे आज जेन्ना आमी ओव्हरऑल गोवा म्हणून पळयता 1 लाखा परस नंबर वोट डिफरन्स हो काँग्रेस आनी बीजेपी मध्ये आसा. हो म्हाका दिसता इम्पॅक्ट आसा मोदीजींच्या सगळ्याचो. आता एज फार एज साऊथ गोवा इज कन्सर्न अशें जावना की वी हॅव लॉस्ट दॅट सीट. काँग्रेस हॅज रिटेन. सो तेच आता तुमचो प्रायम मिनिस्टर पत्ते येता जाल्यार गोंयचे डेप्युटी सीएम केन्ना डिक्लेअर करतले? गोंयचे डेप्युटी सीएम स्टील असेंब्ली इलेक्शन सीट विकंट होतले काय कोणा ओके आता सोपटे बाबा एक सद्दा तुझ्या क्वेश्चनाक आन्सर दिता. पळय तू म्हटलें कितें 2022 इलेक्शन असेंब्ली इलेक्शन. भाव म्हणजे एक सांगता लक्षात लागता तुझ्या बीजेपी 2017 13 सीट येयल्ली. वेरेज काँग्रेस 17चेर येयल्ली. काँग्रेस 17 वयरसून 11 राहिली. वेरेज बीजेपी 13 वयरसून 20 गेली. बरोबर? हे मानता तू. म्हणजे त्यातून पर्सेंटेज ऑफ वोट नंबर ऑफ वोट सगळे वाढले म्हणून तो आकडो वाढलो. वेरेज काँग्रेस 17 वयरसून 2022 13 येयली. बरोबर? हे लक्षात ठेवा. म्हणजे बीजेपी जी आसा पळय ही बीजेपी ट्रेंड वाडयता. हांव कित्याक घेता कारण बरोबर दोन जाण आमदार आसा. एक आमदार फॉर्मर आसा आनी एक आमदार प्रेझेंट आसा. तेंचे हिस्ट्री पळयत जाल्यार काँग्रेस हॅज डिफिटेड बीजेपी आनी हितून पळयत जाल्यार बीजेपीचो MGP डिफीट केला. So somewhere BJP has been damaged in this. No, I'm trying to say that. As to be calculation again, you correct. I'm not denying that. What I'm trying to say is that somewhere BJP has been damaged. As to पत्ते येऊन सांगले नो. आता लीडर किती सांगता I can understand. 2027 पर्यंत डॅमेज ऑर नो डॅमेज भारतीय जनता पार्टीचे सरकार उरतले. दॅट इज द फॅक्ट. आता तुका 2022ची एनालिसिस जाय जाल्यार म्हाका दिसता आमी फुडल्या खेपे करूया. हो जो प्रेस कॉन्फरन्स आसा तो 2024ची लोकसभा डिस्कस करपाक. 2022ची एनालिसिस जाल्यार मागीर करूया. आणि स्टॅटिस्टिक्स दिल्या पण हांव तुका सांगला तशें 2027 पर्यंत डॉक्टर प्रमोद सावंताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयांत आसतलें. ओके आनी एक मिनटां पयलीं आतां जे पळय नाही एक मिनट तांकांय मातशें विचारलो न्ही प्रश्न. कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणटा पळय ते नेक्स्ट सालसेट जाता ते दिसता. थंयसर आमदार बीजेपी आनी काँग्रेसचेर येता पूण लोकसभा पळोवंक गेल्यार सगळीच सद्दां काँग्रेस. थंयसर तुमचो काय फोकस ना? पळय रिगार्ड्स टू कालांगूट जो तुम्ही प्रश्न केलो. असेंब्ली बीजेपी येता असेंब्ली काँग्रेस येता. फक्त लोकसभेक थंय बीजेपी वोट्स मेळना अशें तुमचें म्हणणें. हांव कोणाक ब्लेम करिना. जो फॅक्ट तुमकांय खबर आहा तो तुमच्या लक्षांत येता. कितें आसता पळय एखादो आमदार जेन्ना असेंब्लीक निवडून येता आसतना लोक म्हणजे वोट कोणाक दितात. बरोबर? जेन्ना आमी खंय तरी लोक दिल्ले वोटाचो मान न राखता. तुका प्रश्न पडलो माझे तेच जाल्ले पण हांव जिखलो बाय इलेक्शन जिखलो. पण आता कलम कितें जालें आमदार काँग्रेसून बीजेपी जालो. पण वोटर जे आसले त्यांची मेंटॅलिटी बदलूंक ना न्ही. ताच्या खातीर अशें केलें. पण हाचे परत रिपीट जावचें ना. हाचे खातीर बीजेपी समर्थ आहा, कॅपेबल आहा. इवन नॉट ओनली कलंगूट
इवन सांताक्रूज तू विसरपा सांताक्रूज सदांच काँग्रेसीक वता पण सांताक्रूज आणि कलांगूट सुद्धा इन 2027 भारतीय जनता पार्टी जिंकतले. पण आमदार खंय तरी फेल ठरला म्हणटा ना लोक जे आमचे वोटर जे असतात पळय म्हणजे रिस्पेक्ट दिवन सांगता वोटर जे असतात पळय वोटर्सांची मेंटॅलिटी बदलपाक मातसो टायम वयता. 2027 मांद्रे बीजेपी जिंकताले 100% बीजेपी 100%. अरे फाटलो डिफरन्स पण डिफरन्स हे जिंकतले ते जिंकतले 2022 जे हरले ते जिंकतले म्हणून हांव जस्ट रिपिटींग 2017 वरसून 2022 11 राहिले 2022 जेन्ना 2017 30 जे उलयता पळय 2 अंकी आकडे पार करचे ना ती सोडूनच ती. सो मांद्रे बीजेपी आमदार 100%. सर तुमची सीटी चड आसता काँग्रेसीक पण तुमच्याकडे एफाट बीजेपीचो आमदार असून तुम्ही ती लीड कमी करता फाटी उरले तुम्ही हेवी आमदार आशिल्ले एलेक्स आशिल्ले तशें आशिल्ले. People have in Salchet largely they have voted on religious lines and that is the reason we will evaluate आणि जय आम्ही कमी पडल्या ते करेक्टिव्ह मेजर्स घेतले. सेम सो थँक्यू तुम्ही आज आयले म्हणून. थँक्यू.